नमस्कार. रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे खानदेशी कढई भाजी. ही भाजी म्हणजे मिक्स व्हेज सब्जी असेही तिचे दुसरे नाव आहे. या भाजीमध्ये फ्लावर, बटाटा, वाटाणा, टोमॅटो आणि शेव, विशेष म्हणजे तळलेला चिवडा वाटणामध्ये वापरून तयार केली जाते. म्हणून या भाजीची चव खूप अप्रतिम लागते. या भाजीला खानदेशी चव आणि झणझणीतपणा तर असतोच. ही भाजी आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता बनवायला घेऊया कढई भाजी. आज मी बनवणार आहे कढई भाजी. त्यासाठी मी एक गड्डा फ्लावरचा घेतलेला आहे. तो मी असा कापून घेतलेला आहे आणि मिठाच्या पाण्यात सुद्धा धुवून घेतलेला आहे. ते मी आता पाण्यामध्ये टाकणार आहे. दोन बटाटे सुद्धा मी असे चिरून घेतलेले आहे. ते सुद्धा मी पाण्यामध्ये टाकणार आहे. एक वाटी वाटाणा घेतलेला आहे. तो सुद्धा पाण्यामध्ये टाकणार आहे. ह्या भाज्या आपल्याला 50% शिजवून घ्यायच्या. मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. मधून मधून आपल्याला हलवत राहायचं आहे. भाज्या शिजायला कमीत कमी 7 ते 8 मिनिटं लागतात. भाज्या आपल्या 50% शिजल्या आहेत, तुम्ही बघू शकता. या भाज्यांमधील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. भाजीमधील संपूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे. भाजीसाठी लागणारा मसाला मी आता तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी 4 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. 10-12 खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. ते सुद्धा टाकणार आहे. 10 काजू घेतलेले आहेत. ते सुद्धा घालणार आहे. एक छोटी वाटी मी चिवडा घेतलेला आहे. ते सुद्धा घालणार आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेले आहेत. ते सुद्धा टाकणार आहे. 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. ते सुद्धा टाकणार आहे. 3 चमचे मी जाड तिखट घेतलेलं आहे. ते सुद्धा टाकणार आहे. 1 चमचा सोप घेतलेली आहे. ते सुद्धा टाकणार आहे. त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. मी असं बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. कढईमध्ये मी 7 ते 8 चमचे तेल घालणार आहे. तेल तापलेलं आहे. त्यामध्ये मी वाटलेला मसाला घालणार आहे. वाटण 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपलं वाटण खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
वाटणामध्ये मी आता 1 चमचा धणेपूड घालणार आहे, 1 चमचा गरम मसाला घालणार आहे, 1 चमचा काश्मीरी तिखट घालणार आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे पुन्हा. मसाला मंद आचेवरती 10 ते 15 मिनिटं परतून घ्यायचं आहे. मसाला परतत आलेला आहे. त्या मसाल्याला सुद्धा बाजूने तेल खूप छान सुटलेलं आहे. त्यामध्ये आता मी 2 टमाटे चिरलेले घालणार आहे. हे टोमॅटो सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनिटं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. टोमॅटो सुद्धा परतून झालेले आहे. आता मी त्या मसाल्यामध्ये 4 ग्लास पाणी टाकणार आहे. शिजवलेल्या भाज्या सुद्धा घालणार आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. आणि मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटं आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे. भाजीला उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. त्यानंतरच आपल्याला शेव टाकायचे आहे. मी 1 वाटी शेव घेतलेली आहे. शेव मिक्स करून घ्यायची आहे. अशी आपली अबक कढई भाजी तयार झालेली आहे.